भेटायला त्याला भेटू. आणि दॅट्स रूड. त्या असतात ना आज्या कामना धंदे, तशातली एक होती. एनिवे, तर पॅडिंग्टनहून बाथला यायला साधारण 1.5 तास लागला ट्रेननी. ट्रेनचं रिटर्न तिकीट ऑलमोस्ट 75 पाऊंड पडलं. जर वन वे तिकीट काढलं असतं तर आपल्याला दोन्ही वेला येऊन जाऊन म्हणजे 90 पाऊंडपर्यंत पडलं असतं. तर तुम्ही एक दिवसाची ट्रिप असेल तर रिटर्न तिकीटच काढा. बसचं तिकीट चेक करा, बस जास्त स्वस्त पडली तर बसनी या, पण बसनी आय एम शुअर दुप्पट तिप्पट वेळ लागणार. सो ट्रेन इज जास्त कन्व्हिनियंट. गर्दी खूप होती पण मला बसायला जागा मिळाली होती. आता तुम्हाला बाथ दाखवतो. माइंड यू, तुम्हाला वाटेल जर तिकीट नसेल तर यू कॅन गेट अवे विथ इट, तर नाही, तसं नाही आहे. एव्हरी एंट्रन्स आणि एक्झिटला स्कॅनर आहे वेअर यू हॅव टू स्कॅन युअर तिकीट, तरच तुम्हाला येता जाता बाहेर पडता येतं किंवा आत जाता येतं. वे आउट आणि सिटी सेंटरला असं जायचं आहे. तर हे बऱ्यापैकी छोटंसं टाऊन आहे. आपण चालत चालत फिरणार आहोत. लेट्स सी, लेट्स एक्सप्लोअर नाव. सो 30 पाऊंडचं तिकीट आहे जर तुम्हाला सगळं फिरायचं असेल, बाथ वगैरे जर बघायचं असेल. म्हणजे जे रोमन बाथ्स आहेत, बाथ्स शहर नाही, टाऊन नाही, रोमन बाथ्स जे ॲक्च्युली आहेत, त्यात तुम्हाला ऑडिओ गाईड पण मिळतं. 30 पाऊंडचं तिकीट आहे ॲडल्टसाठी. सिनियर सिटीजन्स, लहान मुलांसाठी वेगळं आहे. आणि इथे बेसिकली तुमचं काय रेसिडेन्स कार्ड वगैरे असेल तर त्याच्यावरती तुम्हाला एक वेगळं डिस्कवरी कार्ड मिळतं, त्याच्यावर सगळं फ्री आहे. पण आपल्याला ते ऑब्व्हियसली व्हॅलिड नाही आहे. आपल्याला हे 30 पाऊंडचं कार्ड घेणं भाग होतं. सो इथे हा असा बॅकड्रॉप आहे आणि बाथ्स इथे आहेत, हे बघा. आता आपण इथे फोटो व्हिडिओ काढू. ह्याचं ऑब्व्हियसली तुम्हाला सिनेमॅटिक बी रोल्स वगैरे दाखवतो मी, आणि तोपर्यंत ऐकतो इन्फॉर्मेशन काय आहे ते. इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन का नाही माहिती नाही, त्यासाठी तुम्हाला इथे येणं भाग आहे. वाटलं तर मी थोडं टेक्स्ट टाकीन, मला कळू देत काय इन्फॉर्मेशन आहे. तोपर्यंत तुम्ही बी रोल्स एन्जॉय करा. तर अशा प्रकारे आपण रोमन बाथ्समधून बाहेर पडलेलो आहे. खूपच इंटरेस्टिंग होतं. आणि एक कळलं आहे की रोमन्सना अंघोळ हा प्रकार खूप महत्त्वाचा होता. म्हणजे असं ऑइल बिल लावायचं, स्विमिंग करायचं, गरम पाणी, गार पाणी, त्याचे फायदे काय आहेत बॉडीला, हे सगळं त्यांना माहिती होतं. ते आपण आता जे वापरतो की आईस बाथ किंवा गार पाण्याने अंघोळ, मग गरम पाण्याने अंघोळ, त्याचे फायदे, हे सगळं त्यांना आधीपासून माहिती होतं. सो हे तुमचं समोर इथून आपण बाहेर पडलो आणि दिस इज हाऊ बाथ लुक्स लाईक. या जागेचं नावच त्यांनी बाथ ठेवलंय रोमन बाथ्सवरनं. काय बाथ आहे, कमाल, मस्त जागा आहे, छान आहे. या इकडे व्हिजिट करा नक्की. 30 पाऊंडचं तिकीट आहे पण वर्थ इट.
सो आपलं रॉयल बाथ झालं आहे बघून. आता द नेक्स्ट स्टॉप इज द जेन ऑस्टिन सेंटर. त्या डिरेक्शनमध्ये चाललो आहे आपण. इथून सगळं 5-10 मिनटाच्या अंतरावर आहे, वॉकिंग डिस्टन्स. सो बस घेण्याची काही गरज नाही आहे, बस टूर घेण्याची गरज नाही आहे. इथे तुम्ही स्टेशनला उतरलात तर सगळं तुम्ही चालत फिरू शकता. आणि क्लायमेट इथलं आत्ता तरी छान आहे. आत्ता आहे काय, ऑगस्ट. आपण ऑगस्टमध्येच टाकणार आहोत व्लॉग्स, म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढं. माझी सवय आहे जरा डिले करायची, पण ऑगस्ट इज अ व्हेरी गुड क्लायमेट. सो तुम्ही चालू शकता आरामात न थकता. आणि जर तुम्हाला चालायची, जर मोठे लोक तुमच्याबरोबर असतील, आई वडील वगैरे, तर मग जरा विचार करा. बट इफ यू आर यंग यू कॅन डेफिनेटली वॉक, वोंट बी अ प्रॉब्लेम. सो चालत फिरा, एक्सप्लोअर करा इकडचं तिकडचं काय कसं आहे, ते बेटर पडेल.